नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 21 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक मधमाशी दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मे 20। स्पष्टीकरण: जागतिक मधमाशी दिन दरवर्षी मे 20 रोजी साजरा केला जातो। परिसंस्था, जैवविविधता आणि अन्न सुरक्षेमध्ये मधमाशा आणि इतर परागीभवन करणाऱ्या कीटकांच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 2, नुकतीच ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अमेरिका। स्पष्टीकरण: ऑक्टोबर 2026 मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेत केले जाईल। ही उच्चस्तरीय बैठक 30 ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान जॉर्जियामधील अटलांटा शहरात आयोजित केली जाईल। आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी। अमेरिकेने प्रोजेक्ट फ्रीडम सुरू करण्याची घोषणा केली। सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर राहिला। अमेरिकेच्या संसदेत H-1B व्हिसा कार्यक्रम 3 वर्षासाठी स्थगित करण्यासंबंधीचे विधेयक सादर करण्यात आले। डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आर.डी. ट्रम्प स्मारकाच्या योजनेचे अनावरण केले। अमेरिकेतील सिएटल येथे स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्ण आकाराच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। चंद्राच्या जवळ पाठवण्यात आलेल्या आर्टेमिस 2 नावाच्या मानवी मोहिमेला अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने लॉन्च केले। प्रश्न 3, नुकताच शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने कोणत्या देशासोबत व्हीनस ऑर्बिटर मिशन वर करार केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, स्वीडन। स्पष्टीकरण: नुकताच शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी भारताने स्वीडनसोबत आपल्या व्हीनस ऑर्बिटर मिशन म्हणजेच शुक्रयान 1 वर करार केला आहे। स्वीडनची अंतराळ संस्था आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांच्यात हा करार नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान झाला आहे। स्वीडनची संस्था स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स या मोहिमेसाठी व्हीनसियन न्यूट्रल्स ॲनालायझर नावाचे एक विशेष वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे। मोहिमेचा उद्देश हे उपकरण शुक्राचे वातावरण आणि सूर्यापासून निघणाऱ्या प्रभारित कणांमधील परस्पर संवादाचा अभ्यास करेल। स्वीडन देशाची माहिती: राजधानी स्टॉकहोम, चलन स्वीडिश क्रोना, पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन। प्रश्न 4, नुकतेच 79व्या जागतिक आरोग्य सभेचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, स्वित्झर्लंड। स्पष्टीकरण: 79व्या जागतिक आरोग्य सभेचे आयोजन जिनेव्हा स्वित्झर्लंड येथे केले जात आहे। ही परिषद 18 ते 23 मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात आली आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO या महत्त्वाच्या परिषदेमध्ये 165हून अधिक देशांचे आरोग्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्यतज्ज्ञ सहभागी होत आहेत। या वर्षाची मुख्य संकल्पना वैश्विक आरोग्याला नवा आकार देणे, एक सामायिक जबाबदारी अशी आहे। प्रश्न 5, नुकतेच कल्याणकारी योजना आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी नावाचे अभियान सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, छत्तीसगड। स्पष्टीकरण: छत्तीसगड राज्य सरकारने कल्याणकारी योजना दुर्गम आदिवासी गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनभागीदारी सर्वात दूर सर्वात आधी अभियान सुरू केले आहे। उद्देश: दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांपर्यंत आरोग्य, शिक्षण, पोषण, पिण्याचे पाणी आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या सरकारी योजनांची 100% पोहोच सुनिश्चित करणे। समाविष्ट योजना या अंतर्गत मुख्यत्वे प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच PM जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान यांच्याशी जोडलेल्या गावांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे। छत्तीसगड राज्याची माहिती: राजधानी रायपूर, मुख्यमंत्री विष्णुदेव साय, राज्यपाल रामेंदेका। आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी। छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले। छत्तीसगडमध्ये सुमारे एका शतकानंतर काळविटांचे पुनरागमन झाले। छत्तीसगडच्या विधानसभेने सार्वजनिक भरती आणि व्यावसायिक परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करणारे विधेयक 2026 मंजूर केले। छत्तीसगडमध्ये गौधाम योजना सुरू करण्यात आली। सक्तीच्या धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी छत्तीसगड सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 ला मंजुरी दिली।
खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन छत्तीसगडमध्ये करण्यात आले. प्रश्न 6. नुकतेच समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. ओडिशा. स्पष्टीकरण. समुदाय केंद्रित सांस्कृतिक उत्सव निमापारा पथा उत्सव 2026 चे उद्घाटन ओडिशा राज्यात करण्यात आले आहे. या सामुदायिक उपक्रमाचा मुख्य उद्देश पारंपरिक ओडिया लोककला, खेळ, संगीत, पथनाट्य आणि जनजागृती उपक्रमांना चालना देणे हा आहे. हा उत्कर्ष निमापारा 2.0 कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण माजी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये विमानमंडळी पर्यावरण वारसा स्थळचे उद्घाटन केले. DRDO आणि भारतीय हवाई दलाने ओडिशा किनारपट्टीवर ताराग्लाइड वेपन ची यशस्वी चाचणी घेतली. भारताने जहाजविरोधी क्षेपणास्त्र NASAMS ची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रोरकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन केले. ओडिशामध्ये देशातील पहिल्या प्रगत त्रिमिती म्हणजेच 3D सेमीकंडक्टर पॅकेजिंग युनिटची सुरुवात झाली. वर्ल्ड पॅरा आर्चरी सिरीज फायनलमध्ये पायल नाग हिने सुवर्ण पदक जिंकले. भारताचा पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प ओडिशात स्थापित करण्यात आला. ओडिशा आणि उत्तराखंडच्या पोलिसांना मानाचा प्रेसिडेंट्स पोलीस कलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 7. नुकतेच कोणत्या संघाचे माजी कर्णधार मायकेल जॉन नाईट स्मिथ यांचे 92व्या वर्षी निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. इंग्लंड. स्पष्टीकरण. इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मायकेल जॉन नाईट म्हणजेच माईक स्मिथ यांचे 92व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना MJK या नावानेही ओळखले जात असे. त्यांनी आपल्या काउंटी कारकिर्दीत वॉर्विकशायरचे प्रतिनिधित्व करताना जवळपास 40,000 प्रथम श्रेणी धावा केली होती. क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना 1976 मध्ये ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर म्हणजेच OBE ने सन्मानित करण्यात आले होते. प्रश्न 8. नुकतीच कॅटे पात्र उड्डाण प्रशिक्षक बनणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. सान्या. स्पष्टीकरण. स्क्वॉड्रन लीडर सान्या नुकतीच कॅटे पात्र उड्डाण प्रशिक्षक म्हणजेच QFI बनणारी भारतीय हवाई दलाची पहिली महिला अधिकारी बनली आहे. त्यांनी भारतीय लष्करी विमान वाहतूक क्षेत्रात सर्वोच्च प्रशिक्षक पात्रता मिळवून इतिहास रचला आहे. कॅटे रेटिंगला भारतीय लष्करी विमान वाहतूक क्षेत्रात सर्वात मोठी आणि सर्वोच्च प्रशिक्षक पात्रता मानली जाते. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO पदी सौरभ विजय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून फ्रेडरिक सोएज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिओ प्लॅटफॉर्म्सचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी सहदेव यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. CBIचे संचालक म्हणून प्रवीण सूद यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच सेलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून अशोक कुमार पांडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत पिसे यांची ओमानमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्याला ज्याला ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत मोठ्या कारवाईनंतर नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. महाराष्ट्र. स्पष्टीकरण. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत नुकतेच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याला अधिकृतपणे पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच CRPF आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या या विशेष मोहिमेत 8 कट्टर माओवाद्यांना अटक करण्यात आली आणि 5 जणांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या मोठ्या कारवाईनंतर जिल्ह्याच्या अधिकृत पोलीस रेकॉर्डवरून सर्व सक्रिय आणि शोधत असलेल्या सशस्त्र माओवाद्यांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. महाराष्ट्र सरकारने कंप्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 ला मंजुरी दिली. किंबर्ली प्रोसेस आंतरसत्र बैठक 2026 चे आयोजन मुंबईत करण्यात आले. भारताचे पहिले कमी उत्सर्जन क्षेत्र म्हणजेच लो एमिशन झोन पुण्यात तयार केले जाईल. महाराष्ट्राच्या कॅबिनेटने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI धोरण 2026 ला मंजुरी दिली.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी भारताच्या पहिल्या चालकविरहित म्हणजेच ड्रायव्हरलेस कॉर टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. प्रश्न 10. नुकतीच तिसरी नॉर्डिक भारत शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. ओस्लो. स्पष्टीकरण. तिसरी नॉर्डिक भारत शिखर परिषद ओस्लो, नॉर्वे येथे आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड आणि आइसलँडच्या पंतप्रधानांसह भाग घेतला. या दरम्यान भारत आणि नॉर्डिक देशांमधील संबंधांना हरित तंत्रज्ञान आणि नाविन्यता धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रश्न 11. नुकतेच कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. उत्तराखंड. स्पष्टीकरण. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजपचे ज्येष्ठ नेते भुवनचंद्र खंडुरी यांचे वयाच्या 91व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते दोनदा उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले असून त्यांनी केंद्र सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणूनही सेवा दिली होती. राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात मेजर जनरल होते आणि त्यांना सुवर्ण चतुष्कोन महामार्ग प्रकल्पाच्या शिल्पकारांपैकी एक मानले जाते. उत्तराखंड राज्याची माहिती. राजधानी डेहराडून. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी. राज्यपाल गुरमीत सिंग. आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य मदरसा बोर्ड विसर्जित करण्याची घोषणा केली. 25वी अखिल भारतीय जल क्रीडा समूह अजिंक्यपद स्पर्धा उत्तराखंडमधील टेहरी येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तराखंड सरकारने ई-स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने पहिले स्थान मिळवले आहे. उत्तराखंडने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. जगातील सर्वात मोठे 5210 किलो वजनाचे पारद शिवलिंग हरिद्वार येथे स्थापित करण्यात आले. उत्तराखंडला विमान वाहतूक प्रोत्साहन म्हणजेच एव्हिएशन प्रमोशनसाठी सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार मिळाला. प्रश्न 12. नुकतेच 5व्या आशिया चषक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. गोवा. स्पष्टीकरण. 5व्या आशिया चषक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन गोवा राज्यात केले जाईल. या स्पर्धेत आशिया आणि ओशनियामधील 20हून अधिक देशांचे खेळाडू सहभागी होतील. गोवा राज्याची माहिती. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुष्पती अशोक गजपती राजू. आता पाहू गोव्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद संवाद 2026 गोव्यात आयोजित करण्यात आली होती. सॅफ म्हणजेच SAFF महिला अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन गोव्यात करण्यात आले होते. गोव्यात छपगारस नगांकी नावाच्या समुद्री खेकड्याची एक नवीन प्रजाती शोधली गेली आहे. केरळनंतर किनारपट्टीचे राज्य असलेल्या गोव्याने भारताचे दुसरे सर्वसमावेशक पक्षी ॲटलस सुरू केले. कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित करण्यात आला होता. आता मागील व्हिडिओचा प्रश्न. नुकताच पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे? याचे अचूक उत्तर आहे स्वीडन. आता पाहू अतिशय महत्त्वाचे सराव प्रश्न. अरुणाचल प्रदेशच्या मंत्रिमंडळाने इनर लाईन परमिट प्रणालीला मंजुरी दिली. अलिफ अली कादिमल झैदी यांची इराकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिपरी 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानावर राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोई येथे यूपीमधील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशामध्ये भीममंडई पर्यावरण वारसा स्थळचे उद्घाटन केले. अंदमान आणि निकोबार येथे पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. कृषी मंत्रालयाद्वारे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौ येथे करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्समध्ये समाविष्ट होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. GI मानांकित आल्याच्या म्हणजेच अद्रक लागवडीसाठी मिझोराम सरकारने आले मिशन सुरू केले आहे. वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वाधिक परकीय चलन पाठवणूक म्हणजेच रेमिटन्स प्राप्त करणारा देश भारत बनला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरू येथे नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले. RBIचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झारखंड सरकारने प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य केला आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्व सरकारी शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान राष्ट्रीय गीत
वंदे मातरम गाणे अनिवार्य केले आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर चषक 2026 चे विजेतेपद दक्षिण कोरियाने जिंकले आहे. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायव्यवस्था असलेला राज्य घोषित करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील शेखा तलावला रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. वर्ष 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे भारतीय राज्य तामिळनाडू बनले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.